नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मिटमिट्यातील तथाकथित डॉन बाबा फर्जनच्या मृत्यूनंतर त्यांच्या बंगल्यावर शहर पोलिसांचा छापा, 5 कोटींची रोकड, 30 लाखांचे दागिने, बंदुका, रायफलींसह शस्त्रास्त्रे जप्त। तर शहरातील मालमत्तांना मिळणार आता PR कार्ड, 7/12 होणार बंद, मनपा आणि भूमी अभिलेख विभाग वर्षभरात राबवणार प्रक्रिया। आता बघूया सविस्तर बातम्या। शहर पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मिटमिट्यात तथाकथित डॉन बाबा फर्जन याच्या बंगल्यावर छापा मारून 5 कोटींची रोकड, 30 लाखांचे दागिने आणि शस्त्रास्त्रे जप्त केली आहे। पोलिसांनी या प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात बाबा फर्जनची पत्नी शिलाबाई बाबा फर्जन दोरडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या कारवाईबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिक माहिती देण्यात आली आहे। दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की मिटमिटा छावणी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बेहिशोबी रक्कम त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र ठेवलेले आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी आदेशित केल्यानुसार गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये एक महिला शीला साळवे म्हणून आढळून आली। ती आणि 2 पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश रोख रक्कम ही 5,26,29,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे व्यक्तीचं घर होतं त्याचं नाव आहे बाबा फर्जन अर्देशीर दोरडी। या व्यक्तीचं मागील महिन्यामध्येच डायबिटीजने निधन झालेलं आहे आणि 1980 ते 90च्या कालावधीमध्ये हा कामगार युनियनचा अध्यक्ष देखील होता। याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। नाही, याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशोबी मालमत्ता तर आहेच, परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली। याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये कारतूसांची संख्यासुद्धा जिवंत कारतूसे 6,350 जिवंत कारतूसं मिळालेली आहेत। याच्यामध्ये आपल्याकडे 2 पिस्टल आहेत मॅगझिनसह, 4 रायफल्स आहेत। याच्यामध्ये म्हणजे 12 बोरचे रायफल आहे, .22 रायफल आहे आणि जे कारतूसं आहेत ते सर्वच प्रकारची कारतूसं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। याच्यामध्ये जी वेपन्स आहेत ही वेपन्स ही परवाना असलेली वेपन्स आहेत, 4 वेपन्स। 2 वेपन्सची परवान्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि हे वेपन्स वापरली किंवा कसे याचा सुद्धा तपासाचा एक भाग आहे, तो आपल्याला पुढे कळवण्यातच येईल। कारतूसांची संख्या ही 6,350 आहेत। ही पिस्टलची पण आहे आणि रायफलची पण आहेत, दोन्ही। याच्यामध्ये जर आपल्याला बायफर्गेशन हवं असेल तर एकूण 12 बोरचे 632 जिवंत कारतूस, 7.65 mm 1878 कारतूसे आणि .22 एकूण 3,840 कारतूसे आहेत। त्याचाच हा तपासाचा एक भाग आहे, म्हणून आम्ही ती जप्त केलेली आहेत आणि पुढील कारवाई करत आहोत। महापालिका हद्दीत 7/12 उतारे बंद करून त्याऐवजी PR कार्ड देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून ही प्रक्रिया 12 ते 14 महिन्यात राबवण्यात येईल। त्यासाठी लवकरच प्रशासनाकडून मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अमोल येडगे, महापौर समीर राजूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेता समीर साजिद बिल्डर यांची उपस्थिती होती। त्याच्यात काय आहे की जो फ्रिंच एरिया आहे आपला, जो 91च्या DP मध्ये आला होता आपल्याकडं, जो चिकलठाणा, शिंदेबन, मसनतपूर, हरसूल, पडेगाव, मिटमिटा, रावरसपुऱ्याचा पार्ट, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, मुस्तफाबाद, सातारा देवळाई,
प्लस मुकुंदवाडी असे 18-19 खेड्यांचा जो पार्ट होता त्या सगळ्या पार्टमध्ये आजपर्यंत कुठं कधी पण सातबारेच होते, सीटीएस नव्हता. जरी महापालिका कांचनवाडी नक्षत्रवाडीमध्ये आत्ता या निमित्तानं कांचनवाडी नक्षत्रवाडी मधले सगळे जे सातबारे चालू होते ते भूमी अभिलेखने एका आदेशाने बंद करून टाकले की बाबा इथं सीटीएस पडलेला आहे. तर असा सिटी सर्वे नंबर पडल्यानंतर पीआर कार्ड इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीला देणं हे सोयीस्कर होतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भूमी अभिलेख असेल किंवा टीएलआर असेल हे सगळे इन्व्हॉल्व असतात. राज्य सरकारने त्या संदर्भातले मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत 26 मेच्या GR मध्ये. आणि याचा बेनिफिट असा होईल की महापालिका म्हणून बघताना दोन गोष्टीचं बेनिफिट होईल की एक तर सीटीएस पूर्ण पडल्यानंतर सगळ्या ठिकाणच्या प्रॉपर्टीची चौकशी होईल. याच सोबत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून म्हणजे त्या दिवशी सर्वसाधारण सभेत ज्या दिवशी ठराव येईल त्या दिवशी त्याच्यामध्ये काही महापालिकेच्या जागा आहेत, ज्या खुल्या जागा आहेत, ज्या खुल्या जागांचे आजपर्यंत पीआर कार्ड तयार झाले नाहीत त्याचे पीआर कार्ड तयार करणे आणि ते पण आपल्याला देणे. काही जागा अशा आहेत की ज्या जागांवरती खूप वर्षापासून जरी आपले संकुल उभे आहेत किंवा हॉल उभे आहेत पण त्या जागांची मालकीच्या बाबतीत आपल्याला नेहमी अडचण येते. तर ह्या सगळ्या अडचणी सर्वकष दृष्ट्या नागरिकांच्या शहरातल्या नागरिकांच्या दृष्ट्या सुद्धा आणि महापालिकेच्या दृष्ट्या सुद्धा एक एकीकृत शहर जे आहे ते एका प्रक्रियेखाली येईल. नाही तर होत काय होतं की जुनं 2002चा डीपी जो होता त्याच्यामध्ये गारखेड्यातला काही पार्ट, हत्तेसिंगपुऱ्याचा काही पार्ट आणि काही पार्ट अजून एका ठिकाणचा असे 3 पार्टला सातबारे चालू होते आणि बाकी सगळं सीटीएस होतं आणि त्याच्या बाहेर फ्रिंच एरियामध्ये सगळंच सातबारा होता. तर एकीकृत जसा डीपी आपला दोन्ही एकीकृत झाला तसंच आता पूर्ण शहर साधारणतः वर्ष 12 महिने 13-14 महिन्याची प्रोसेस आहे माझ्या माहितीप्रमाणे. घेतलेल्या आपल्या नकाशाची माहिती त्यांनी घेतलेली आणि त्या पद्धतीचा प्लॅन भूमी अभिलेख विभागाकडून करणं सुरू आहे. जे त्यांना जे काही सहकार्य या प्रोसेसमध्ये लागेल. जनरली भूमी अभिलेख विभाग याच्यासाठी निधीची तरतूद झाल्यानंतर त्यांचा सर्वे ऑफ इंडियाकडून ड्रोन येतो, ड्रोन फ्लाय होतो. ड्रोन फ्लाय होताना सगळ्या ज्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचं सीमांकन ते करतात त्या ड्रोनच्या इमेजेसवरून आणि नंतर चौकशी प्रक्रिया करून ते सगळ्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीला जरी एका सातबाऱ्यावरती 100-200 लोक असतील तरी प्रत्येकाला वेगवेगळा असा पीआर कार्ड देतात. तर ती प्रक्रिया आपण आता येणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवून पुढे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे प्रक्रिया आम्ही करणार आहे. नक्षत्रवाडीतील नवीन योजनेअंतर्गत बांधलेल्या पंप हाऊसच्या स्लॅबला पहिल्याच पावसात गळती लागल्याने 24 जूनपासून वाढीव पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. मनपा आयुक्तांनी गुरुवारी बैठक घेऊन MJP आणि कंत्राटदार कंपनीला तंबी दिल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर पंपिंग सुरू करण्यात आलं. तब्बल 16 दिवसांनंतर शनिवारी शहराला आता वाढीव पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. PMCने जे काही सजेशन दिलं की ज्या ठिकाणी 5 वॉलमध्ये अडचण होते त्यातल्या एका वॉलसाठी रिप्लेसमेंट किंवा काय त्यांचं एक सजेशन होतं, ते टेक्निकल सजेशन होतं, त्यानुसार कारवाई करायला सांगितलेली होती. तर ते काम आता झालेलं आहे. एक अर्ध्या तासामध्ये पंपिंग सुरू होईल. हे नवीन पाणी आहे ते आपलं नवीन वाढीव पाण्याचं पंपिंग आहे ते सुरू होईल. नाही 5 मधला एक जो काही त्यांना जे काही टेक्निकल सजेशन PMCने दिलेलं होतं आणि हे काही परमनंट सोल्युशन नाही. परमनंट हे सर्व वॉल त्यांनी रिप्लेस करणे. तर ते रिप्लेस करणार असं कॉन्ट्रॅक्टरने सांगितलेलं आहे. त्यांनी ऑर्डर दिलेली आहे. साधारणतः एक 10 ते 15 दिवस ते ऑर्डर होऊन ते वॉल येतील त्यांच्याकडे. ते आल्यानंतर मग ते रिप्लेस करतील. टोटल किती साठी साधारणतः 51 वॉल आहेत. म्हणजे सर्व प्रकारच्या त्याच्यामधल्या ज्या काही दुरुस्त्या आहेत त्यानुसार 51 साधारणतः वॉल आहेत. म्हणजे ते हलक्या दर्जाचे असं समजावं लागेल. आता ते MJP सांगू शकते, त्याच्या डिटेलमध्ये आम्ही गेलो नाही, पण एजन्सी आणि MJP दोघंच ते सांगू शकते. जे दोघांना त्याच्यामध्ये सांगता येईल. म्हणजे एजन्सी पण सांगू शकते काय त्याच्यामध्ये अडचण होती नव्हती, MJP पण सांगू शकते. परत एकदा शटडाऊन लागणार. ते एक साधारणतः 4 ते 5 दिवसाचं काम असेल. त्यामुळेच आम्ही त्यांना सूचना केली की आता हे सुरुवातीला करून घ्या आणि नंतर जे आपण आपलं काम करणार होतो, आपण जे 100 MLDचा पाणी पुरवठा चालू राहावा म्हणून जे आपण एक काम करणार आहे त्याची टेंडर प्रोसेस आपली झालेली आहे.
मग ते काम करताना पण एक शटडाऊन घ्यावं लागणार होतं. तर ते काम आणि वॉल रिप्लेसमेंटचं काम हे एकत्रित करण्याचा आपण विचार करतोय. आणि ते काम करताना आपण सुरुवातीला विचार केलेला होता की आपण जायकवाडीच्या तिथेच लाईन टाकावी. साधारणतः 1000 मीटर लाईन टाकावी लागणार होती आपल्याला. म्हणजे आपण 900चं जे आहे ते कनेक्शन 2500ला देणार होतो, जेणेकरून जॅकवेल मधला लिफ्टिंग बंद झाल्यानंतर किंवा जॅकवेलच्या तिथे काम करताना आपल्याला 3750चा जो आपल्या ओल्ड जॅकवेल वरती पंप आहे तिथून लिफ्टिंग करून 100 ml आपल्याला मेंटेन करता येईल. तर परवा आम्ही जॅकवेलला गेलेलो होतो तेव्हा आम्ही असा विचार केला की त्या ठिकाणी 1000 मीटर करण्यापेक्षा जिथे 900ची आणि 2500ची लाईन एकदम जवळ आहे तिथे ते करावं, म्हणजे खर्चामध्ये बचत होईल. आणि हे दोन्ही करत असताना 900ची पण लाईन आपली चालू राहावी म्हणून 900ची लाईन आपण 2500ला जोडणार, तेव्हा 700ची लाईन आपण 900ला जोडणार. म्हणजे 900ची लाईन पण विना वापर राहणार नाही. 700ची तर लाईन आपण बंदच करणार आहे. 2500ला जोडून किंवा ज्या पॉईंटला आपण 900ची 2500ला जोडणार त्याच पॉईंटला 700ची आपण 900ला जोडणार. जे 700चं पंपिंग होऊन ते पाणी 900 मधून आपल्याकडे येईल आणि 900 मधून 25 पंपिंग होऊन ते 2500 मध्ये येईल. म्हणजे 900 जर बराच दिवस जर ती विना वापर आपण ठेवली तर परत त्यामध्ये काही अडचणी किंवा परत नव्याने टेस्टिंग करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे आपण हे करणार, त्यामुळे खर्चामध्ये बचत पण होईल. आणि त्यांना काल मी ती सूचना दिली की हे काम करताना एक जो आपल्याला शटडाऊन लागू शकतो त्याच वेळेमध्ये आपलं वॉलचं पण काम होईल. ते साधारणतः एक 7 दिवसाचं काम. हे दोन्ही कामं एकदा हा पाणी पुरवठा आपला आजचा वाढीव पाणी पुरवठा सुरू होऊन प्रेशर वगैरे आपलं मेंटेन होणं एकदा सुरळीत मध्ये झालं की ते एक 7 दिवसासाठी आपण तो गॅप घेऊ. खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथे SIR BLO अभावी पूर्णपणे ठप्प झाली असून त्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधील शेकडो नागरिक या प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे राष्ट्रीय कामात अडथळा येत असताना दुसरीकडे येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत तीव्र घोषणाबाजी केली आणि आपली नाराजी व्यक्त केली आहे. कसाबखेड्यातील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शिक्षक शेख अशफाक यांनी नुकतीच पदोन्नतीवरती करमाड येथे केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ते कार्यमुक्त होऊन नवीन पदावर रुजू झाले. मात्र त्यांच्या बदलीनंतर या शाळेत तात्काळ दुसरा बदली शिक्षक देणं आवश्यक होतं, जे अद्यापपर्यंत करण्यात आलं नाहीये. शेख अशफाक यांच्याकडे शाळेच्या अध्यापनासोबतच राष्ट्रीय कार्यक्रम असलेल्या SIR प्रक्रियेसाठी BLO म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर नवीन शिक्षक अथवा BLO न मिळाल्यामुळे वॉर्ड क्रमांक 2 मधील संपूर्ण कामकाज रखडलं आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप होतोय. राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत खुलताबादचे गट शिक्षण अधिकारी अत्यंत उदासीन असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. वेळीच दुसरा पर्यायी शिक्षक उपलब्ध न करून दिल्यामुळे राष्ट्रीय प्रक्रियेला तर खीळ बसलीच आहे. शिवाय कसाबखेड्यातील प्रभाग क्रमांक 2 मधील शेकडो नागरिक हक्कांच्या नोंदणीपासून वंचित राहत आहे. या गंभीर प्रकाराकडे खुलताबादच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून तात्पुरती किंवा कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. शाळेत शिक्षक नसल्याने रोज होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला कंटाळून आज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शेकडो विद्यार्थिनींनी बुरखा परिधान करून कसाबखेडा ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकवटल्या. आमचं शैक्षणिक नुकसान थांबवा, शाळेला शिक्षक द्या अशा घोषणा देत त्यांनी परिसर दणानून सोडला. यावेळी विद्यार्थिनींनी अत्यंत भावनिक आणि आक्रमक होत सवाल केला. शासनाकडून बेटी बचाव बेटी पढावचा मोठा गाजावाजा केला जातो. मग ही घोषणा केवळ भिंतीवर लिहिण्यापुरती किंवा घोषणाबाजीपुरतीच मर्यादित आहे का? आम्हाला शिक्षण मिळण्यासाठी रस्त्यावर का उतरावं लागतंय? या आंदोलनामुळे गावात खळबळ उडाली असून प्रशासनाने तात्काळ पावले न उचलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. पथविक्रेता बंधू भगिनींच्या कल्याणासाठी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक 2026. मतदान दिनांक 25 जुलै सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सदरील निवडणुकीत केवळ नोंदणीकृत पथविक्रेत्यांनाच मतदान करता येईल. तेव्हा पथविक्रेता व्यवस्थापन आणि विकासासाठी आपल्या मतदानाचा अधिकार नक्की बजावा.
नोंदणीकृत पथविक्रेते एकूण 6 पैकी कुठल्याही एका मतदान केंद्रावर मतदान करू शकतात. मतदान केंद्र मनपा शाळा भडकल गेट, मनपा शाळा किराडपुरा, मनपा शाळा सिडको N7, मनपा शाळा मुकुंदवाडी, प्रियदर्शनी मनपा शाळा, शहानूर मिया दर्गा आणि मनपा शाळा एकनाथ नगर उस्मानपुरा. लक्षात ठेवा, मतदान दिनांक 25 जुलै 2026. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें. साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें. रुको, सोचो और एक्शन लो. मैम, योर प्री अप्रूव्ड लोन. अच्छा, लॉटरी. इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे. बिल्कुल मैम. अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा. जी बिल्कुल मैम. जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गप्रेमी पर्यटक आणि विशेषतः तरुण जोडपे ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते, तो सुखद क्षण अखेर उजाडला आहे. खुलताबाद तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ परिसरात बुधवारी झालेल्या दमदार मुसळधार पावसामुळे संपूर्ण डोंगर रांगा निसर्गाच्या हिरव्या शालूने बहरून गेल्या आहे. पावसाच्या या पहिल्याच मोठ्या हजेरीने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असून संपूर्ण परिसराने एक अद्भुत आणि विलोभनीय रूप धारण केलं आहे. पावसाळ्यानंतर आलेल्या पहिल्याच शनिवारच्या सुटीचं निमित्त साधून आज म्हैसमाळ येथे पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून निसर्गाचं हे देखणं रूप डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल झाले आहेत. हिरवेगार डोंगर दऱ्यांमधून वाहणारा थंडगार वारा आणि त्यातच कोसळणारे धुके यामुळे पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. वन विभागाने उभारलेल्या विशेष व्ह्यू पॉइंटवरून परिसराचं सौंदर्य निहाळण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी पर्यटकांची मोठी झुंबड उडाली आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे म्हैसमाळच्या डोंगर कपाऱ्यांमधील वनस्पतींना जीवनदान मिळालं असून उन्हाळ्याने होळपलेले डोंगर आता पूर्णपणे हिरवेगार झाले असून निसर्गाने येथे मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केल्याचा भास होत आहे.
वन विभागाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि निसर्ग दर्शनासाठी तयार केलेले सुरक्षित कट्टे, बसण्याची ठिकाणे आणि संरक्षक कठडे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहे. अनेक पर्यटक झाडांच्या शीतल छायेखाली बसून तर काही जण संरक्षण कठड्यावरून निसर्गाच्या या अद्भुत वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे. शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे स्थानिक प्रशासनाने आणि वन विभागाने देखील पर्यटकांची गर्दी लक्षात घेता चोख व्यवस्था ठेवली आहे. म्हैसमाळच्या या विलोभनीय निसर्ग सौंदर्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण असून पर्यटन व्यवसायाला मोठी गती मिळाली आहे. निसर्गाची ही हिरवी शालू आणि आल्हाददायक वातावरण पुढील काही महिने पर्यटकांना अशीच भुरळ घालत राहील यात तीळ मात्र शंका नाही. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. ओट्यावर बसण्यावरून सुरू झालेल्या वादाने संतापाचं टोक गाठलं आणि याचं रूपांतर एका रक्तरंजित राड्यात झाल्याची थरारक घटना मुकुंदवाडी परिसरात नुकतीच घडली आहे. यात 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं असल्याने छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा हादरलंय. ओट्यावर बसण्यावरून सुरू झालेल्या वादाने संतापाचं टोक गाठलं आणि याचं रूपांतर एका रक्तरंजित राड्यात झाल्याची थरारक घटना छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरात घडली. यात एका 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे इथे बसू नको अशी वारंवार समज दिल्याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मृत रोहिदास खकाळ हे गेल्या काही वर्षांपासून आजारी असल्यामुळे घरीच असायचे. मुकुंदवाडी भागात गेल्या काही दिवसांपासून नशापानी करणाऱ्या आणि टवाळखोरी करणाऱ्या मुलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय. रोहिदास हे रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर ओट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत असताना खकाळ यांच्या तिथे बसण्यामुळे एका टवाळखोरांना तिथे फिरण्यास आणि नशा करण्यास अडचण येत होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुकुंदवाडीतील रोहिदास खगाळ हे नेहमीप्रमाणे घरासमोरील ओट्यावर बसले होते. परिसरातील काही तरुणांना त्यांनी वारंवार इथे बसू नका अशी समज दिली होती. त्याचाच राग मनात धरून 15 वर्षीय मुलाने मध्यरात्री त्यांच्या पाठीवर सलग वार केले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला होता. युथिका स्पोर्ट्स जबिदा बिल्ड स्पेस प्रस्तुत युथिका स्पोर्ट्सच्या आगामी क्रिकेट टुर्नामेंट याबरोबरच फुटबॉल आणि पिकलबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून सदर स्पर्धेबाबत आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आमचा एक NGO आहे युथिका, त्याच्यासाठी फंड्स रेज करण्यासाठी आम्ही एक स्पोर्ट्स टुर्नामेंट ठेवतो दरवर्षी. यावर्षी आमची स्पोर्ट्स टुर्नामेंट 18 आणि 19 जुलैला इन्फिनिटर टर्फ स्पीड बायपास इथे आहे. आमच्याकडे क्रिकेट, फुटबॉल आणि पिकलबॉल हे 3 स्पोर्ट्स आहे आणि याच्यात 8 कॅटेगरीज आहे. अंडर 14, अंडर 17 आणि पिकलबॉलमध्ये विमेन्स डबल्स, विमेन्स सिंगल्स, मेन्स सिंगल्स, मिक्स डबल्स आणि मेन्स डबल्स हे सगळे कॅटेगरीज आहे. आणि आमचे टायटल स्पॉन्सर रेडफिट ग्रुप हा आहे आणि आमचे को टायटल स्पॉन्सर जबिंदा बिल्ड स्पेस आहे. आमच्याकडे 8 टीम स्पॉन्सर आहे क्रिकेटसाठी आणि 8 टीम स्पॉन्सर आहे फुटबॉलसाठी. आमचं एक IPL स्टाईल ऑप्शन आहे जे की आज त्याच्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती. या कॉन्फरन्सवर तुम्ही आले म्हणून थँक्यू. आणि बेसिकली इकडे प्लेयर्स ऑप्शन होणार. प्रत्येक टीमला एक आयकन प्लेयर चॉईस करायचं आम्ही हे अलाउ केलं आहे. आणि आता राहिलेले प्लेयर त्यांना 2,10,000 व्हर्च्युअल पॉईंट्सवरून पिक करावे लागणार. त्यांच्यासाठी आम्ही प्लॅकार्ड्स आणि पॅडल आणि सगळं काही ठेवलेलं आहे. हा एक 3 तास चालणार कार्यक्रम. आमचा इव्हेंट जो आहे तो रफली 30 तास चालतो 2 दिवसात. आणि कॅश प्राईज क्रिकेटसाठी 51,000 आहे आणि सेकंड 31,000 आहे आणि फुटबॉलसाठी 41,000 फर्स्ट प्राईज आहे आणि सेकंड प्राईज 31,000 आहे. याच्याऐवजी आमच्याकडे ट्रॉफीज, बेस्ट प्लेयर, बेस्ट गोलकीपर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर, ऑरेंज कॅप, पर्पल कॅप हे सगळं काही आहे. या स्पर्धेमागे 2 उद्देश आहे. एक असतं आमचं फंड रेझिंग, की आम्हाला जे हे पैसे आम्ही रेज करतो हे टुर्नामेंट घेऊन ते आम्हाला समाजसेवाकडे वापरता येतात. आणि दुसरं उद्देश असं आहे की कम्युनिटी सोबत यावी. आमच्याकडे 2 दिवसात पूर्ण क्रिकेटिंग कम्युनिटी आपला संभाजीनगरची सोबत येते, मॅचेस खेळते, मजा करते. ते कम्युनिटी बिल्डिंग असं पण एक ॲस्पेक्ट आहे. आणि मेजर तर फंड रेझिंग आहे आमच्या समाजसेवेसाठी. आमचे टायटल स्पॉन्सर रेडफिट आहे. पौर्णिमा मॅमचे ते एक जिम आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठं
विमेन ओन जिम त्यांचं आहे. आमचं को टायटल स्पॉन्सर गुरवंत सिंग जबिंदा आहे, जे ओनर आहे जबिंदा बिल्ड स्पेसचे. त्यांनी आम्हाला दोघांनीही खूप सपोर्ट केला आहे. आमचे एज्युकेशन स्पॉन्सर्स स्टेपिंग स्टोन्स हायस्कूल आहे. आमच्याकडे 8 क्रिकेटची टीम आहे. आमचे 8 स्पॉन्सर्स, पहिली टीम आहे टेराची, त्या ओनर विक्रांत राजपूत आणि अंशुमन देसाई. सेकंड टीम आहे एथरची, ओनर सुमित सोनी. थर्ड टीम आहे स्लेजर्स युनायटेड म्हणून तरंग तोतला यांची. फोर्थ टीम आहे लुमेनची, प्रज्वल भगत यांची. फिफ्थ टीम आहे MOP उदय फिपाळे यांची. 6th टीम आहे पटेल स्ट्रायकर्स, अबुबकर पटेल यांची. आणि लास्ट टीम आमची आहे SK इन्फ्रा, सलमान सुरी यांची. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील स्त्रीरोग कर्करोगशास्त्र विभागामार्फत आयोजित द रोबो 100 या विषयावरती कार्यक्रमात कर्करोगावरती मात केलेल्या रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तर याविषयी उपस्थित जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील सेमिनार हॉल येथे स्त्रीरोग कर्करोगशास्त्र विभागामार्फत द रोबो 100 या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक कार्यक्रमात रोबोटिक सर्जरी केल्यानंतर कर्करोगावर मात केलेल्या रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व उपस्थित प्राध्यापक, डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांचं शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केलं व चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेल्या जागतिक पातळीवरील तज्ज्ञ मंडळींनी याविषयी मार्गदर्शन केलं. स्त्रीरोग कर्करोगाच्या उपचारामध्ये रोबोटिक सहाय्यित 100 यशस्वी शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेतील प्रगती, रुग्णांना होणारे फायदे, अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच भविष्यातील आरोग्य सेवेची दिशा याविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे हे उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून डॉक्टर फ्रँक ओटिंगर, सिनियर डायरेक्टर मेडिकल अफेअर्स अँड रोबोटिक सिस्टम युटिलायझेशन, त्याबरोबरच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तथा शासकीय कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती. शैक्षणिक उप अधिष्ठाता तथा विभाग प्रमुख स्त्रीरोग कर्करोगशास्त्र विभाग डॉक्टर अर्चना राठोड यांनी प्रास्ताविक केला. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालय येथील प्राध्यापक वर्ग, डॉक्टर, तंत्रज्ञ, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. आहेत आणि जे पेशंट्स या ठिकाणी सर्व्हिस घेण्यासाठी येतात, आपल्यामधलं जे काही आपलं जे मोटिवेशन आहे, इन्स्पिरेशन आहे, जे करेज आपलं आहे, म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर बरेच लोक आशा सोडतात, आत्मविश्वास सोडतात. तरी सुद्धा आपण कॅन्सर झाल्यानंतर या मोठ्या आजारावरती जे काही आपण धाडस दाखवून, कारण कुठलाही आजार झाला किंवा कुठलंही दुःख आपल्याला आलं तर जो कोणी खचून जातो तो त्या ठिकाणीच हरून जातो. पण आपण असा मोठा आजार झाल्यानंतरही आपण आत्मविश्वासाने, धैर्याने आपण या आजाराशी लढला आणि चांगल्या टेक्नॉलॉजीचा, चांगल्या तंत्रज्ञानाचा, चांगल्या मेडिकल सर्व्हिसचा उपयोग करून आपण या ठिकाणी परत उभे राहिला. या आजारातून आपण बरे झाला, आपण उभे राहिला. एक आपलं जे उदाहरण जे आहे सर्व रुग्णांचं, हे समाजासाठी एक मोटिवेशनचं, एक धाडसाचं एक चांगलं उदाहरण आहे आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा. आता कुटुंबासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी आपण परत आपल्या पायावरती उभे राहिलेला. त्यामुळे सर्व रुग्णांचं, त्यांच्या धैर्याला मी सलाम करतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो. याच्या पुढे चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांनी जीवाची बाजी देऊन आपण खूप चांगलं काम केलं आणि तसंच काम आता कॅन्सर पेशंट जेव्हा या ठिकाणी येतात, कॅम्पसमध्ये येतात, तेव्हा कॅन्सर पेशंट, त्यांचे कुटुंबीय सर्वजण एका स्ट्रेसमध्ये असतात. पण त्यांना एक आशा देण्याचं जे काही काम आहे ते अशा पद्धतीचे जे प्रोग्राम होत आहेत, अशा आपण रोबोटिक सर्जरी करतोय, त्यातून पेशंट्स क्युअर झालेले उदाहरण आपण निर्माण करतोय आणि एकही रुपया खर्च न होता, जो काही खर्च प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये होईल किंवा जे पेशंट इथले आहेत त्यांना मुंबईला किंवा इतर ठिकाणी न जाता या ठिकाणी सर्व्हिस मिळते. एक चांगल्या पद्धतीचं उदाहरण आणि एक चांगल्या पद्धतीची सर्व्हिस आपण सर्वजण या क्षेत्रामध्ये देत आहात. त्यामुळे आपल्या सर्वांना याबद्दल परत एकदा मी आपलं अभिनंदन व्यक्त करतो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मिटमिट्यातील तथाकथित डॉन बाबा फर्जनच्या मृत्यूनंतर त्यांच्या बंगल्यावर शहर पोलिसांचा छापा. 5 कोटींची रोकड, 30 लाखांचे दागिने, बंदुका, रायफलींसह शस्त्रास्त्रे जप्त.
तर शहरातील मालमत्तांना मिळणार आता PR कार्ड. 7/12 होणार बंद. मनपा आणि भूमी अभिलेख विभाग वर्षभरात राबवणार प्रक्रिया. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.